हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आलो आहे मर्डरवाले कुलकर्णी या नुकत्याच सुरू झालेल्या नाटकाच्या प्रयोगाला. खरं तर नावच इतकं भारी आहे, नाटकामध्ये काय आहे मला बिलकुल माहीत नाही आहे, म्हणून जाणून घ्यायचं आहे. भार्गवीताई आत्ता माझ्याबरोबर आहे. लुक जरा वेगळा आहे, नाटकातला जरा वेगळा आहे ना. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? मस्त, एकदम मजेत. आणि मी नाटकाबद्दल काहीच सांगणार नाही, कारण तरच तू नाटक बघशील. कारण तुम्ही सगळेजण बाईट घेता आणि नंतर गायब होऊन जाता. तुम्ही प्रयोग बघत नाही, माझी कंप्लेंट आहे. पण तू प्रयोग बघणारच असं प्रॉमिस केलंस, म्हणून मी बोलीन तुझ्याशी आज. सुरुवात नेमकी कधी झाली या नाटकाची तुझ्यासाठी? मला वैभव मांगले आणि प्रणीत जो नाटकाचा EP आहे त्या दोघांचाही फोन आला की एक नवीन नाटक आहे, तू करशील का. मला स्वतःला नाटक करायला खूप आवडतं आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल आणि इफ एव्हरीथिंग गोज वेल, स्क्रिप्ट आणि सगळंच, तर नाटक करायला मला आवडतंच. तर हे जेव्हा नाटक मी वाचलं आणि त्याची थीम आणि वन लाईन आणि सगळं ते इतकं इंटरेस्टिंग आहे ना. आणि माझ्यासाठी इंटरेस्टिंग 2 गोष्टी होत्या, रादर 3. एक तर दिलीप दादांबरोबर माझं दुसरं नाटक आहे, आधी आमच्या हिचं प्रकरण केलं होतं, त्याच्या म्हणजे अष्टविनायक संस्था असेल. दुसरं संतोष पवार ॲज अ डिरेक्टर, कारण मी संतोषबरोबर आधीची 2 नाटकं ॲक्टर म्हणून स्टेज शेअर केलं आहे, पण एक डिरेक्टर म्हणून मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं. सो ते आणि वैभव मंगल्या खूप जुना मित्र आहे, त्याच्याबरोबर काम करण्याची एक मजा वेगळी आहे. त्याचं एक कॉमेडी टायमिंग खूप वेगळं आहे. तर मला असं वाटतं तेही शिकता येईल आपल्याला. आणि नाटक हा कायम कलाकारासाठी शिकण्याचा भाग असतो, की प्रयोग म्हणतात, करेक्ट. त्यामुळे तो कलाकार शिकतच असतो, तर ही शिकण्याची संधी का नाही सोडायची. नावच इतकं कमाल आहे ना, मर्डरवाले कुलकर्णी. म्हणजे साधारण हे कॉमेडी आहे, काही सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे. पटकन असं ना आपण गेस नाही करू शकत. तुला सगळ्यात जास्त काय पहिले अट्रॅक्ट केलं? नावावर प्रश्न पडले की स्क्रिप्टवर प्रश्न? नाही, नावावर, की काय आहे म्हणजे काय आहे नक्की. आणि तू म्हणतेस तसं हे सगळ्याचं एक कॉम्बिनेशन आहे. थ्रिलर, कॉमेडी हा जो झोन आता लोकांना आवडायला लागला आहे, सस्पेन्स असेल त्याच्यामध्ये थोडाफार, तर मला असं वाटतं ती सगळी मजा आहे ते एकत्र एक भेळ म्हणीन मी त्याला. पण भेळेत कसं असतं बघ, दिसायला ती एक संध भेळ असते, पण त्यातला तू एक पदार्थ काढ तर ती चांगली लागत नाही. तसं आहे ते. आमच्या नाटकामध्ये सगळेजणं खूप एकत्र आहेत, पण त्या नाटकातनं एकाला जरी तू वेगळं काढलंस, म्युझिक म्हणशील, त्या नाटकातले डान्स म्हणशील, गाणी म्हणशील, त्या नाटकातली कलाकार म्हणशील, कथा म्हणशील, सगळं इतकं एकत्र सुंदर आहे ना. प्रत्येकाची स्वतःचीही चव छान आहे आणि ते एकत्र आल्यावरही छान आहे. आणि त्यातनं एक पदार्थ जर त्या भेळेतला कमी केलास, त्या एकूणच एकसंधपणामधला, तर ती मजा पण राहणार नाही. तर साडीमध्ये दिसतेस तू आम्हाला, आम्ही जे बघतोय आता सोशल मीडियावर. काय नेमकी ही भूमिका आहे? काय धमाल आहे? काय करते ही नेमकी? एक तर नावावरनं एक साधी गोष्ट सरळ कळते की मर्डरवाले कुलकर्णी एक सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणारं हे आडनाव आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला कोणालाच काही आक्षेपार्थ नाही आहे. एक सर्वसामान्य आडनाव, म्हणजे एक सर्वसामान्य माणूस जर एका परिस्थितीत अडकला तर त्याला बाहेर येण्यासाठी किती त्रास असतो आणि तो बाहेर येणं सहज सोपं नाही आहे त्याच्यासाठी, हेच आम्हाला दाखवायचं आहे. मग समाजव्यवस्था असेल, त्यातली न्यायव्यवस्था असेल, मीडिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता खूप आपण ज्याला हिंदीमध्ये म्हणतो मायने रखतात, म्हणजे मायने रखते हे, म्हणजे जसं ते महत्त्वाचं होत गेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस कुठल्या फेऱ्यात अडकतो आणि त्या फेऱ्यातनं बाहेर पडण्यासाठी त्याला काय प्रयत्न करावे लागतात. आणि ही एक सर्वसामान्य गृहिणी आहे जिची स्वप्नच स्वयंपाकघरापासून उंबऱ्यापर्यंतची आहेत. मग अशा स्त्रीला अचानक एक काहीतरी वेगळंच जग बघायला मिळालं तर तिचं आयुष्य किती फिरेल, त्या फिरण्यावरती ती आहे. त्यामुळे ती सर्वसामान्य असल्यामुळे ते आम्ही कमरेला रुमाल ठेवला आहे किंवा गजरा आहे, ती हळद कुंकू लावते, ती एक साधी सरळ तुझी आई माझी आई कशा आहेत तशा एका आईसारखी साधी आई आहे जिची स्वप्नच आपल्या मुलांबरोबर आहेत, की माझा नवरा हेल्दी राहावा, माझ्या मुलाला छान नोकरी लागावी. हीच स्वप्न असतात आपल्या आईची आणि सर्वसामान्य गृहिणींची, आपण ज्यांना म्हणूया. आता त्या गृहिणी बघायलाही मिळत नाहीत आपल्याला, पण त्या नाटकाच्या निमित्ताने खूप स्त्रिया स्वतःला रिलेट करतील की अरे मी कुठेतरी अशी आहे. आणि जेव्हा नाटकातल्या पात्रांना येणारे प्रेक्षक रिलेट करतात, ते नाटकाचं यश असतं असं मला वाटतं. तू आता म्हणालीस की वैभवदादा खूप वर्षांपासूनचा मित्र आहे किंवा संतोष पवार यांच्याबरोबर तू काम केलं आहे. सो एक कम्फर्ट झोन असणारी माणसं जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ऑब्व्हियसली ती एक सगळी धमाल असते आणि जी कामातनं दिसते. तुमचं रिहर्सल सेशन या नाटकासाठीचे कसे होते? बापरे, खूप धावपळीचं होतं, कारण संतोष स्वतः अनेक नाटकं बसवतोय आणि काम करतोय. वैभवची 2 नाटकं आता चालू आहेत. निमिष आहे, सुकन्या आहे, मी आहे, विकास आहे. तर आमचं ना खूप धावपळीत झाली रिहर्सल अशी त्यात दिवाळी आलीमध्ये. पण जेव्हा आम्ही दिवसभर भेटायचो, दिवसभर इट यूज टू बी फन. म्हणजे स्क्रिप्टच्या पलीकडे जाऊन पण इतक्या गोष्टी होत्या की आम्ही स्क्रिप्टमध्ये लिहिता एका पॉईंटला स्क्रिप्ट बाजूला राहिलं आणि आम्ही आमच्या गिव्ह अँड टेकवर जास्त नाटक करायला लागलो. म्हणजे वाक्य एकदा फिक्स झाल्यानंतर काय भरायचं आहे किंवा काय कमी करायचं
करायचं आहे. हे मग आम्ही स्क्रिप्ट न बघता करायला सुरुवात केली आणि मी म्हटलं तसं आमची सगळ्यांचीच एकमेकांची केमिस्ट्री इतकी चांगली जुळली, ज्यांच्याबरोबर आधीपासून नव्हती, लाईक निमेश, विकास यांच्याबरोबर मी काम नव्हतं केलं, पण ती जुळलीच एकदम मस्त. त्यामुळे असं काही कष्ट घ्यावे लागले नाहीत की आता बाबा आमची एक केमिस्ट्री जुळवण्यासाठी काय करू, आपण जरा बसून गप्पा मारूया, एक जेवायला जाऊया. न बोलताच ती केमिस्ट्री छान झाली आणि ती तुला आणि प्रेक्षकांना नाटकात नक्कीच दिसेल. जसं आता या कम्फर्ट झोनबद्दल आपण बोलतो, मगाशी तू म्हणालीस की नाटक हे तुम्हाला शिकवत असतं दरवेळी, म्हणून त्याला प्रयोग असं म्हणतात. लाईव्ह ऑडियन्स असतो, आपलं काम आपण जे काही करतोय समोरनं पोचपावती लगेच मिळते. ते छान आहे किंवा ते गणतंय कुठेतरी. जेव्हा तू रंगभूमीवर जातेस तेव्हा काय स्वतःशी ठरवून पहिलं पाऊल ठेवतेस रंगभूमीवर? एकतर भीती असतेच पोटात, असं गुडगुड गुडगुड, आणि ती मला असं वाटतं प्रत्येक कलाकार असण्याची ती एक खूण आहे की तुम्ही प्रत्येक प्रयोगाला तीच भीती असते तुम्हाला. मग तो 500वा असो नाही तर पहिला असो. कदाचित पहिला प्रयोग तुमचा खूप सुंदर होतो आणि 500वा प्रयोग तुम्हाला हवा तसा होत नाही किंवा उलटं होऊ शकतं. सो हे ना प्रत्येक प्रयोगाचं त्या दिवशी त्या रंगदेवतेच्या मनात काय आहे आणि ती तुम्हाला कसा आशीर्वाद देते त्याच्यावरच तुमचा तो प्रयोग असतो. त्यामुळे फक्त मला एकच माहिती आहे की मी स्टेजवर जाताना रंगदेवतेला एवढंच म्हणते की मी प्रामाणिक प्रयत्न करते, तुझे आशीर्वाद कायमच असतात, ती कधीच कोणाला फेल करत नाही, किंवा तुम्ही प्रामाणिक असाल तर कुठलंच ती शक्ती तुम्हाला कधी अपयश दाखवत नाही. पण मला नेहमी असं वाटतं मी प्रामाणिकपणे ते कॅरेक्टर करते, 2.5 तास मी ती कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरच्या पाठीशी उभी राहा, कारण तेच लोकांना खरं वाटणार आहे. कारण लोक एका पॉईंटनंतर ती भार्गवी आहे का वैभव आहे हे विसरून जातात. काही वेळानंतर आम्ही ते कुलकर्णी कपल होऊन जातो. तर तो जो आमचा करतानाचा प्रामाणिकपणा आहे तो प्रेक्षकांमध्ये जर रिफ्लेक्ट व्हायचा असेल तर ती रंगदेवता पाठीशी असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आता सुरू झालं नाटक, अगदी आज 8वा प्रयोग आहे बरोबर, आणि बरेच प्रयोग तुम्हाला करायचे आहेत. काय तू या निमित्तानं आज प्रेक्षकांना सांगशील? मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक बघायला आल्यानंतर आपल्या नाट्यगृहात प्रेक्षक काय घेऊन इकडनं बाहेर पडतील? इकडनं प्रेक्षक 2-2.25 तास एक रिलॅक्स माइंड घेऊन बाहेर पडतील. आम्ही असं काही कुठलाच आव आणत नाही आहोत की आम्ही असं काहीतरी तुम्हाला एक संदेश देतो आहे किंवा काय. पण कॉमेडी नाटकामध्ये काही वेळेला असं असतं की एका पॉईंटनंतर आता काय बघायचं आहे, तर आमच्या नाटकात असं होत नाही. प्रत्येक प्रवेश हा तुम्हाला काही ना काहीतरी धक्का किंवा काही ना काहीतरी गोष्ट देऊन जातो आणि नाटकातनं तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा खरंच तुम्हाला एक छोटीशी गोष्ट का होईना तुमच्याबरोबर मिळते. ते कदाचित नाटक बघितल्याचा अनुभव असतो किंवा 2.5 तास आपल्या आयुष्यातली दुःख विसरल्याचा असतो. ही दुःख तुम्हाला विसरून आमच्या कुलकर्णी दाम्पत्याच्या आयुष्यात काय झालं बघायचं असेल तर नक्कीच या पाहायला मर्डरवाले कुलकर्णी. आणि मला पण फार उत्सुकता या दाम्पत्याच्या आयुष्यात नेमकं काय होतं आहे. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा ताई. थँक्यू सो मच राजश्री. आणि राजश्री मराठीचं कौतुक आहे की मराठी सिनेमा आणि मराठी सिरियल्सच्या पलीकडे मराठी नाटकं आता लोकांपर्यंत पोचवण्याचं तुम्ही हे काम करताय. कारण मराठी नाटक हे खरंच जास्त रिलेट करतात मराठी प्रेक्षक आणि ते तुम्ही अजून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोचवताय. त्याबद्दल थँक्यू दर्शना. प्लेजर अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.